नमस्कार. लोकहितच्या संपादकीमध्ये मी महेश दनके आपले सर्वांचं स्वागत करतो. आजच्या संपादकीयचा विषय आहे, इंडिया आघाडी महिला आरक्षण विरोधी आहे का? आपण बघितलं असेल, काल संसदेमध्ये एक नवीन विधेयक मांडलं गेलं. त्यामध्ये महिला आरक्षण म्हणजे संसदेमध्ये महिला आरक्षण आणि त्या अनुषंगाने मतदारसंघाची पुनर्रचना अशा पद्धतीचं विधेयक घटनादुरुस्ती मांडली गेली होती भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून. आणि हे विधेयक 298 त्यांना मतं पडली सत्ताधारी पक्षाला आणि 232 मतं विरोधी पक्षाला पडली. खरं म्हणजे हे विधेयक जर पास करायचं असेल तर एक 2/3 बहुमत आवश्यक होतं. ते मात्र सत्ताधारी पक्षाकडे नसल्यामुळं हे बिल बारगळलं आणि जे विधेयक होतं ते विधेयक नामंजूर करण्यात आलेलं आहे. अर्थात या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून काँग्रेस ही महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेस कशी महिलांच्या विरोधामध्ये आहे या संदर्भामध्ये त्यांची टिमकी वाजवायला सुरुवात केलेली आहे. खरंच या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर खरंच काँग्रेस ही महिलांच्या आरक्षणाच्या विरोधात आहे का, या संदर्भामध्ये आपण संपादकीमध्ये चर्चा करणार आहोत. खरं म्हणजे या संदर्भामध्ये जे विरोधी मतदान झालेलं आहे म्हणजे काँग्रेस असेल किंवा एकूणच इंडिया आघाडी, त्याच्यामध्ये शिवसेना सुद्धा आली. या लोकांनी जे संसदेमध्ये हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर ज्या पद्धतीची भाषणं केलेली आहेत, अगदी राहुल गांधींचं जरी भाषण बघितलं किंवा ठाकरे गटाचे ज्यांनी खासदारांनी भाषणं केली असतील किंवा इतर जे इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत, अखिलेश यादव असतील किंवा सर्व आघाडी घटकमधील जे काही खासदार आहेत, त्यांची जी भाषणं आहेत त्या भाषणामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलं की महिला आरक्षणाला आमचा कुठल्याच पद्धतीचा विरोध नाही, आमचाही नाही आणि आमच्या पार्टीचा नाही, एकूणच इंडिया आघाडीचा या महिला आरक्षणाला विरोध नाही. मुळात महिला आरक्षणाचं विधेयक हे 2023 मध्ये ऑलरेडी मंजूर झालेलं आहे म्हणजे पास झालेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी मात्र भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी पक्षानं केली नाही. आणि म्हणून ते जर बिल एका वेळी पास झालेलं असेल तर तशाच पद्धतीचं बिल दुसऱ्या वेळी आणण्याची गरज काय? त्याच्या आडून जे मतदारसंघ पुनर्रचनेचा जो काही चालू केलेला आहे भारतीय जनता पार्टीने, याला विरोध खरं म्हणजे या इंडिया आघाडीने केलेला आहे आणि त्या अनुषंगाने ते बिल पास व्हावं म्हणून महिला आरक्षण आणि प्लस मतदारसंघाची पुनर्रचना अशा पद्धतीचं विधेयक भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी पक्षाने मांडलं आणि त्याला मात्र इंडिया आघाडीने विरोध केलेला आहे. त्याच्यामुळे इंडिया आघाडीचा, काँग्रेसचा या सगळ्या जर बाबीचा जर विचार केला आणि त्याच्यामध्ये जी काही भाषणं त्या विरोधामध्ये झाली त्या विधेयकाच्या विरोधात, ही एकूण जर भाषणं जर बघितली तर त्या भाषणाचा रोख जो आहे तो महिला आरक्षणाला मुळातच नाही. महिला आरक्षण झालंच पाहिजे या भूमिका आहे इंडिया आघाडीची किंवा काँग्रेस पक्षाची. या संदर्भामध्ये 2023ला सुद्धा अशाच पद्धतीचं विधेयक भारतीय जनता पार्टीने मांडलं होतं आणि महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये इंडिया आघाडीतील जितके काही घटक पक्ष होते, अगदी काँग्रेस सर्वच लोकांनी पाठिंबा दिला होता आणि ते एकमतानं मंजूर सुद्धा झालं होतं. त्याची अंमलबजावणी भारतीय जनता पार्टीने केली नाही. मात्र आता जे काही इतर मोठे मोठे राज्य आहेत त्या राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना करायची आणि साधारणपणे 543 पर्यंत खासदारांची संख्या ही 850वर नेऊन ठेवण्याचा घाट भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. अर्थात या संदर्भामध्ये आधीच देश किंवा अतिशय आर्थिक संकटामध्ये आहे. वारेमाप जे काही चोचले असतात ते चोचले खासदारांचे पुरवले जातात, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो. 543 खासदारांचा इतका मोठा खर्च आहे. त्याच्यानंतर 850 जर खासदार झाले तर त्यांचा खर्च किती मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि केवळ खासदारांची संख्या वाढणार नाही तर प्रत्येक राज्यामध्ये आमदारांची संख्या वाढणार आहे आणि त्यांचे भत्ते, या सगळ्या जर विचार जर केला तर आर्थिक खाईमध्ये, आर्थिक संकटामध्ये आधीच देश आहे, आधीच सगळे राज्य आहेत आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं जर मतदारसंघाची पुनर्रचना करून मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी वाढत असतील तर तो खर्च कसा करायचा असा मोठा प्रश्न असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने जे काही केलेलं आहे त्याच्या मागचं जे षडयंत्र आहे, त्याच्या मागे राजकीय जो भाग आहे किंवा मोठ्या राजकीय भूमिकेतून त्यांनी जो विधेयक मांडलेला आहे त्या गोष्टीला इंडिया आघाडीने विरोध केलेला आहे. अशा पद्धती त्यांची एकूण भाषणं जर बघितली तर त्यामधून दिसून येतो आणि म्हणूनच हे विधेयक, महिला आरक्षणाचं विधेयक मुळातच आधीच मंजूर केलं असताना त्याच्यासोबत हे आरक्षणाचं पुनर्रचनेचे विधेयक आणण्याचं कारण काय, या भूमिकेतून इंडिया आघाडीने जो विधेयक मांडलं होतं त्या विधेयकाला विरोध केला.
खरं म्हणजे या विधेयक नामंजूर होणं म्हणजे खरं म्हणजे सत्ताधारी पक्षाने एखादं विधेयक मांडायचं आणि ते नामंजूर व्हायची पहिलीच घटना या ठिकाणी आहे. एकीकडे महापुरुष जागतिक नेता अशा पद्धतीची टिमकी भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये मिळवत असताना जर आपल्याकडे 2/3 मेजॉरिटी जर नव्हती तर असे विधेयक मांडण्याची गरजच काय होती. आपण आपलं स्वतःचं हास्य करून घेतलं. ही भाजपाला ही वेळ आलेली आहे आणि ती वेळ भाजपाने स्वतःहून आणलेली आहे. एका बाजूला भारतीय जनता इंडिया आघाडी जी होती, या इंडिया आघाडीचं खरं म्हणजे जर लोकसभेचं इलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर जर लक्षात आलं असेल तर इंडिया आघाडीच्या बैठकासुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये झाल्याचं दिसलं नाही. त्याच्यामुळे कदाचित इंडिया आघाडी आता फुटली आहे. इंडिया आघाडी वेगवेगळ्या पद्धतीने इंडिया आघाडी एकत्र येऊ शकत नाही असं कदाचित भारतीय जनता पार्टीला वाटलं असेल आणि आपण थोडी जे काही खासदार आहेत, त्या छोटे पक्ष आहेत, त्या पक्षाचे खासदारांची मतं आपल्याकडे घेऊ शकतो आणि हे विधेयक आपण मंजूर करू शकतो अशा पद्धतीचं कदाचित भारतीय जनता पार्टीला वाटलं असेल. परंतु यावेळी इंडिया आघाडी प्रचंड प्रमाणामध्ये एकत्र असल्याचं दिसलं आणि त्याच अनुषंगाने हे विधेयक नामंजूर झालेलं आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने हे विधेयक नामंजूर केल्यानंतर भारतीय जनता पार्टी किंवा त्यांच्या काँग्रेस किंवा त्यांच्यासोबत असलेले मित्रपक्ष हे महिलांच्या विरोधात कसे आहेत अशा पद्धतीचा डांगोरा पिटण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. अर्थात हे ज्याला पुतना मावशीचं प्रेम अशा पद्धतीचं ही भूमिका आहे. एकूणच जर देशामध्ये जर विचार केला तर देशामधल्या ज्या महिला खेळाडू आहेत त्यांच्यावर किती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला त्यावर भारतीय जनता पार्टी काही बोलू शकली नाही. महाराष्ट्रामध्ये अशोक खरातने जे काही लैंगिक अत्याचार केले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला होत्या. त्याच्यावर फक्त त्याला अटक केली, परंतु त्याच्यामध्ये अशोक खरात याला मोठं करण्यामध्ये कोणत्या नेत्यांचा हात होता या संदर्भामध्ये कुठल्याच पद्धतीची भूमिका घेताना भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी पक्ष दिसत नसताना आम्हीच कसे महिलांचे तारणहार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला आहे. मात्र ते उघडे पडण्याचं काम राहुल गांधी असतील किंवा त्यांचे इतर काही घटक पक्षाचे खासदार असतील त्यांनी केलेलं आहे आणि राहुल गांधींनी अत्यंत आक्रमक पद्धतीने भाषण केलं आणि या मुद्द्याला विरोध, केवळ महिला आरक्षणाला विरोध नाही, महिला आरक्षणाला तर पाठिंबा आहेच, परंतु त्या आडून जे काही चाललेलं आहे त्या राजकीय गोल साध्य करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी जो करतोय तो हाणून पाडण्याचं काम त्यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने केलेलं आहे. आणि या अनुषंगाने महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे महिला आरक्षण मुळातच आधी झालं होतं ते मंजूर करावं अशा पद्धतीची मागणी सुद्धा केली होती. म्हणजे 543 जे खासदार आहेत त्याच्यामध्ये 33% आरक्षण द्यावं या पद्धतीचं ते सुरुवातीचं विधेयक होतं. ते विधेयक मंजूर केलेलं आहे. त्याची अंमलबजावणी खरं म्हणजे राहुल गांधींनी या अगोदर नरेंद्र मोदींना पत्र पाठवलं होतं की जे काही 24ची निवडणूक झालेली आहे त्या निवडणुकीमध्ये या आरक्षणाच्या अनुषंगाने निवडणुका व्हाव्यात अशी पद्धतीची मागणी केली होती. परंतु भारतीय जनता पार्टीने तसं न करता आता जे काही 2029ला जे काही निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीमध्ये हे आरक्षण लागू करायचं आणि मतदारसंघाची पुनर्रचना याच बिलाच्या माध्यमातून मंजूर करून घ्यायची असा डाव भारतीय जनता पार्टीने आखला होता. मात्र इंडिया आघाडीची एकी असल्यामुळे इंडिया आघाडीने हा डाव त्यांचा हाणून पाडला आणि संविधानाची घटनादुरुस्ती अनेक वेळा झालेली आहे, परंतु ती आवश्यक अशा पद्धतीची घटना झालेली आहे. एका बाजूला या खासदारांचा असणाऱ्या खासदारांना प्रचंड प्रमाणामध्ये निधी जात असताना 850 खासदार जर गेले तर किती मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संकट तिजोरीवर पडणार याचा विचार न करता केवळ आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जी खेळी केली होती ती खेळी उघड झालेली आहे. अर्थात या संदर्भामध्ये आता गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीनं मोठमोठ्या पद्धतीची आंदोलनं राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केली जातील आणि भारतीय जनता पार्टी कशी महिलांची तारणहार आहे आणि काँग्रेस किंवा त्यांचे मित्रपक्ष हे महिलांच्या कशा विरोधात हे सांगण्याचा प्रयत्न करतील. मात्र जनता दुधखुळी नाही, जनतेला हे सगळं कळून चुकलेलं आहे. महिला आरक्षणाला कोणत्याही पार्टीनं विरोध केलेला नाही. त्याच्या आडून जी मतदारसंघाची पुनर्रचना होती त्या पुनर्रचनेला विरोध मात्र जोरकसपणे इंडिया आघाडीने केला आणि इंडिया आघाडीने आपली शक्तीसुद्धा दाखवून देण्याचं काम केलं. या विधेयक नामंजूर झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे हास झालेला आहे आणि या हास जे झालेलं आहे त्याच्यामध्ये गिरे तो की टांग ऊपर अशा पद्धतीची भूमिका दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कदाचित देशभरामध्ये रस्त्यावर उतरण्याचं काम करेल. मात्र त्यांचा खरा चेहरा आता जनतेच्या सामने इंडिया आघाडीच्या माध्यमातून आला हे वेगळं सांगण्याची खऱ्या अर्थानं गरज नाही.